ठाणे महापालिका क्षेत्रात आणि विशेष करून दिवा प्रभाग समिती क्षेत्रात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून ठाणे शहराबरोबरच दिव्यात असणाऱ्या अनेक मोठ्या गृहसंकुलांना आता खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीनं घेण्यात आला आहे। यासाठी महापालिका भाडेतत्वावर खासगी टँकर्स घेणार असून या खासगी टँकरसाठी पालिकेवर वार्षिक 1.25 कोटीपेक्षा अधिकचा बोजा पडणार आहे। येत्या महासभेत हा प्रस्ताव मान्यतेसाठी पटलावर ठेवण्यात आला असून या प्रस्तावावरून महासभेत मात्र चांगलाच गदारोळ होण्याची शक्यता आहे। शहरात मुबलक पाणीपुरवठा असल्याचा दावा करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा दावा किती पोकळ आहे हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रकर्षानं समोर आलंय। उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईचे चटके ठाणेकरांना बसू लागले असून अनेक खासगी गृहसंकुलांमध्ये दररोजच टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातोय। दिव्यात अनेक ठिकाणी मोठ्या गृहसंकल्पाची कामं सुरू असून काही निर्माणाधीन आहेत तर मोठ्या संख्येनं या देखील गृहसंकुलं उभी राहिली आहेत। मात्र आता एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना पाणी देण्यास विकासक कुचकामी ठरल्यानं ठाणे महापालिकेनंच या मोठ्या गृहसंकुलात खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय। दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील गृहसंकुलांना वार्षिक 2,268 खासगी टँकरच्या फेऱ्या करून हा पाणीपुरवठा केला जाणार आहे। तर ठाणे शहरातील माजिवडा, मानपाडा, वर्तकनगर, उथळसर, नौपाडा, कोपरी, वागळे, इस्टेट इथे काही भागात खासगी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाणार आहे।